आज मी तुमच्यासाठी इन्स्टंट पापडाची रेसिपी घेऊन आलेली आहे। अगदी साध्या तांदळाच्या पिठापासून हे पापड तयार होतात आणि एका दिवसामध्ये झटपट असे तयार होतात पापड। कुठलेही तांदूळ वगैरे भिजवायची गरज नाही। आणि बघा कशी छान अशी अंडाकृती अशी पापड तयार झालेले आहेत मस्त। तर हे कशा प्रकारे करायचे हे तुम्हाला मी इथे दाखवणार आहे। आणि किती छान असे फुलतात सुद्धा मस्त असे आणि झटपट होतात। मेन म्हणजे केव्हाही आपण बनवू शकतो हे पापड। अगदी लगेचच आपली इच्छा झाली तेव्हाच आपण हे पापड बनवू शकतो। तर हे पापड बनवण्यासाठी काही जास्त साहित्यसुद्धा लागत नाही आणि हे छोटे छोटे पापड आहेत। तर या पापडांना एका वेळेस 6 ते 7 पापड तुम्ही करू शकता इडली पात्राचा वापर न करता। बरेच जण इडली पात्रामध्ये करतात एका वेळेस, पण इडली पात्र जर नसेल तर कशा प्रकारे आपण पापड करायचे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तरी तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि शेवटपर्यंत बघत राहा। तर इथे बघा हे साधं आपलं जे तांदळाचं पीठ असते घरी ते घेतलेलं आहे। तर हे ठोकळ तांदळाचं जाड तांदळाचं पीठ होतं माझ्याकडे, ते मी असं प्रत्येकाच्याच घरी राहते ते पीठ मी घेतलेलं आहे 1 ग्लास। आणि त्याच्यामध्ये फक्त 2 चमचे दही घातलेलं आहे किंवा मग तुम्ही 1 चम्मच जास्तसुद्धा घालू शकता। आणि थोडंसं चवीला मीठ घालायचं आहे। मीठ नेहमी कमीच घालायचं आहे वाढवण्याच्या पदार्थांमध्ये। आणि थोडंसं पाणी टाकून मी चांगलं असं फिरवून घेणार आहे। तर बघा खूप जास्त असं पाणी घालायचं नाही, खूप पातळ असं बॅटर आपल्याला करायचं नाही आहे। बघा अशा प्रकारे आपल्याला बॅटर पाहिजे आहे। तर हे बॅटर जे आहे ते चाळून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यात गुठळ्या वगैरे असतील तर त्या निघून गेल्या पाहिजे, म्हणून हे चाळणं आवश्यक आहे। तर आता याच्यामध्ये फक्त आपण जिरं टाकायचं थोडंसं आणि तीळ घालायची आहे। तीळ आणि जिऱ्यामुळे छान अशी टेस्ट लागते आपल्याला इथे। तर इथे तीळ थोडी कमी वाटली मला, म्हणून मी पुन्हा थोडीशी टाकून घेतलेली आहे, कारण पापड थोडेसेच आहेत, थोडेसेच मी दाखवते तुम्हाला करून। आणि ही मिरची जी आहे फक्त हे मिरचीचे फोल आहेत ते टाकायचे। जर बिया जर टाकल्या तर ते पापडामध्ये शिजल्यानंतर ते अटकतात काढताना आणि पापड तुटतात, म्हणून बिया घालू नका याच्यामध्ये मिरचीच्या। तर एक मोठं पातेलं घेतलेलं आहे मी आणि याच्यामध्ये असं छोटासा स्टँड घेतलेला आहे आणि पाणी फक्त 1 मग छोटासा मगनी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे। आणि अशी जाडीवाली जी प्लेट आहे ती ठेवायची आहे, किंवा मग साधं ताटसुद्धा ठेवू शकता। पण जाडीवाली जर प्लेट असेल तर त्याच्याने वाफ लवकर लागेल आणि पापड लवकर शिजेल। तर माझ्याकडे अशा प्लेटा आहेत, ह्या अंडाकृती चाट खायच्या ज्या प्लेट आहेत त्या आहेत। तर याच्यात फक्त अर्धा चमचा मी बॅटर टाकत आहे। बघा अशा प्रकारे जास्त टाकायचं नाही, जर जाड झाले तर खूप जास्त म्हणजे चांगले लागणार नाही जाड पापड। तर थोडं थोडं बॅटर इथे सर्व प्लेटांमध्ये टाकून घ्यायचे आहेत। तर 2-3 प्लेटा ह्या अशा आकाराच्या घेतल्या अंडाकृती आणि साध्या आपल्या कोणत्याही प्लेटा आपल्या भाजीच्या घरी भाजी घेतो आपण त्या प्लेटा इथे मी वापरलेल्या आहेत। तर आता पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं आहे केव्हाही, आणि अशा प्लेटा इथे मांडून ठेवायचं आहे। अशा प्रकारे एकावर एक 4-5 तुम्ही असे मांडू शकता याच्यामध्ये, म्हणजे फक्त एकात एक जाणार नाही प्लेट, याची दक्षता घ्यायची आपल्याला। अशा प्रकारे इथे 4-5 सुद्धा तुम्ही पापड शिजवून वाफवून घेऊ शकता। अगदी अर्ध्या मिनटामध्ये हा पापड शिजून जातो। बघा असं झालं की समजून जायचं की आपला पापड शिजला। अर्धा मिनिट फक्त लागेल, जास्त वेळ अजिबात लागत नाही। आणि ते आता मी काढून घेत आहे, गरम आहे बघा, सांभाळून इथे करायचं आहे आपल्याला। आणि दुसऱ्या ही बॅच होतपर्यंत दुसऱ्या आपल्याला प्लेटा भरून घ्यायच्या आहेत। थोड्या प्लेटांचा वापर जास्त करायचा आहे इथे। आणि आता एका मोठ्या परातीमध्ये मी इथे पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये टाकून घ्यायचा हा पापड, म्हणजे पटकन निघतो, सरकन असा निघतो। चाकूच्या ह्या सुरीच्या किंवा मग साध्या तुम्ही सुईच्या साहाय्याने सुद्धा हा पापड काढू शकता, अगदी सहज निघतो। जर निघत नसेल तर थोडं पाण्यात बुडवून टाकायचं आणि पुन्हा सटकन असं काढून घ्यायचं, पटकन निघतो पापड। तर बघा छान असा खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही असा आपला पापड इथे तयार झालेले आहेत। तर अशाच प्रकारे मी बरेच पापड तयार करून घेतलेले आहेत। हे बघा हे आपण प्लेटमध्ये छान असं सरकन पापड निघतो आपला। जर बिया टाकल्या मिरचीच्या तर पापड अटकतो, म्हणजे तुटतो काढताना। जर असं चिपकत असेल तर प्लेटा चांगल्या स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या दुसऱ्यांदा, अशा म्हणजे जे खरकटलेली प्लेट असते ते व्यवस्थित धुवून घ्यायची, नाहीतर पापड तुटण्याची शक्यता असते। प्रत्येक वेळेस असं व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे। जर आपल्याला एका वेळेस जास्त पापड करायचे असेल तर मोठं असं घमेलं म्हणतो आम्ही याला, घमेलं घ्यायचं असं पसरत भांडं, आणि त्याच्यामध्ये 10-12 अशा प्लेटा ठेवून द्यायच्या एका वेळेस। 6-7 प्लेटासुद्धा मावू शकतात आपल्या प्लेटा ॲडजस्ट करून व्यवस्थित तुम्ही अशा प्रकारे मांडून ठेवू शकता। इथे मी अजून एक प्लेट मांडणार आहे, अजून 2-3 प्लेटा इथे जमू शकतात ॲडजस्ट केल्या तर, त्या बाजूला अशा।
व्यवस्थित फक्त आपलं जे मिश्रण आहे ते प्लेटातलं ते एका बाजूला असं झालं नाही पाहिजे, त्याच्यामुळे काय पापड असे एका बाजूला जाड होतील, म्हणून व्यवस्थित आपल्याला करायचं आहे इथे पापड. तर बघा किती सुंदर असे पापड आपले झालेले आहेत, मस्त अंडाकृती आणि गोल आपल्याला हव्या त्या आकाराचे इथे पापड तयार करून घ्यायचे आहेत. ते मी इथे पापड तयार करून घेतलेले आहेत. तर आणि उन्हामध्ये छान असे वाळवून घ्यायचे आहे. जेव्हा आपण टोपलीमध्ये वाळत टाकतो तेव्हा ते लवकरच पलटवायचे आहेत, नाहीतर मग ते टोपलीला चिपकून जातील. तर बघा मस्त असे खळंग उन्हामध्ये असे मस्त वाळलेले आहेत. तुम्ही पंख्याच्या खालीसुद्धा फॅनच्या खाली वाळवू शकता, पण बराच वेळ लागतो. आता ऊन आहे त्याच्यामुळे झटपट आपले पापड वाळतात सुद्धा. बघा किती छान असे, खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त असे जाड पण नाही, असे पापड आपले तयार झालेले आहे इथे. तर आता मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते पापड. किती मस्त असा फुललेला आहे आणि मेन म्हणजे याची टेस्ट तर खूपच छान झालेली आहे. मला वाटत नव्हतं की एवढे चांगले पापड लागतील म्हणून, पण बरीच खूप सुंदर अशी टेस्ट झाली आहे. ज्याप्रमाणे आपण हे तांदूळ भिजवून पापड जी चव लागते तशाच प्रकारे हे पापड झालेले आहेत आणि झटपट होतात. मेन म्हणजे कुठल्याही प्रकारची तांदूळ भिजत घालायची नाही, काही नाही. अगदी इन्स्टंट असे पापड हे केव्हाही आपण आपल्या मनात जर आलं तर असे पापड आपण तयार करून खाऊ शकतो. तर अशा प्रकारे जर तुम्हाला माझ्या जर रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सपोर्टसुद्धा करा. माझ्या चॅनलवर बरेच पापडांच्या रेसिपी आहेत, तर त्यासुद्धा तुम्ही बघा. तर बघा इथे मस्त असे तळून प्लेटभर असे पापड तळून घेतलेले आहेत मी आणि तुम्हाला दाखवत आहे अगदी जवळून. किती छान असा कलर आलेला आहे. बघा मस्त असा छान असा कलर थोडासा बदललेला आहे, कारण आपण हे चक्कीवरून दळून आणतो आणि तिथे गव्हाचं पीठ वगैरे थोडंसं राहतच, त्याच्यामुळे थोडासा कलर चेंज झालेला आहे आपला. तर खूप सुंदर असे खुसखुशीत पापड आपले तयार झालेले आहेत इथे. मी तुम्हाला दाखवते इथे मस्त असं पापड कशाप्रकारे खुसखुशीत झाला आहे. तर तोडूनसुद्धा दाखवते मी. बघा मस्त अगदी कुरकुरीत असा पापड तयार झालेला आहे. अगदी सहज तुटेल आणि मस्त असा खुसखुशीत झालेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.